पर आंबेळे खुर्द गावाच्या लौकिकामध्ये भर टाकणारी स्पर्धा आज आपल्याला इथे बघायला मिळते. सुनीलजी माळे हे एक साधे व्यक्तिमत्व आहे, साधी राहणी, मात्र क्रिकेट खेळासाठी खूप मोठं काम या सामान्य माणसाने केलेलं आहे आणि त्याला नकुल भांडे सरांची चांगली साथ मिळते. आणि हे दोन मित्र टेनिस क्रिकेटसाठी सातत्याने मोठा मंच निर्माण करत आहेत. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेगला 4 रन चौकाराने सुरुवात होते इथे. पहिला चेंडू इथे 2 चेंडू संपन्न होत आहेत. निर्धाव चेंडू येईल. कमलेश आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये इथे खेळते. हरेश गोलंदाजी मार्क वरती आणि जगदंब सासने पुन्हा चांगला चेंडू आहे. उजव्या इष्ट बाहेरचा चेंडू इथे निर्धाव. हरेश पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर कदाचित खडबडून जागा झालेला असावा हरेश. त्याने पुढच्या दोन्ही चेंडूवरती कमलेशला मोठा फटका, काय चेंडू बॅटवरती येऊ दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं होतंय. मिड विकेट आणि लॉंग ऑफ हे दोन क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की चेंडूचा टप्पा कुठे असेल. तर पाहायचंय शॉट ऑफ लेन, तो फसलेला फटका. अक्षय गोलंदाज तिथे ड्रॉप होईल कॅच. धावबाची संधी देखील होती, ती गमावली. संधी तुमच्या दारावरती दस्तक देत असताना आपण जर त्या संधींचं स्वागत केलं नाही तर ती संधी निघून जाऊ शकते. बिल क्लिंटन आपल्याला माहिती आहेत की त्यांचं एक स्टेटमेंट होतं. ते असं म्हणायचे की संधी एकदा नाही, संधी अनेकदा येते, दुसऱ्यांदा येते, तिसऱ्यांदा येते, अनेकदा संधी येते. ज्या संधीचं सोनं तुम्ही कराल तिथून पुढे तुमचं यश सुरू होतं. एकच धाव प्राप्त होणार आहे. मिड विकेट अतिशय वेगवान तिथे पोहोचतोय. धावफलक 1 ने पुढे पोहोचणारे 6 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना जगदंब सासने. धावफलकावरती धावा 6 आणि गोलंदाज हरेश. आघाडीचा गोलंदाज या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप लेट खेळला हा फटका. चेंडू निघून गेला आणि निर्धाव चेंडू. षटक संपणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 6. तुम्हाला पेनल्टी मिळू शकते कारण स्टॉप क्लॉक आम्ही सुरू केलेला आहे. 2 षटकांच्या मध्ये कुठेही स्टॉप क्लॉक वापरलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस चेंडू हरवला काय किंवा फलंदाज बाद झाले काय, तिथेही स्टॉप क्लॉक स्टॉप होणार नाहीये, ते सुरूच राहणार आहे. कारण तो वेळ सगळा आपण गृहीत धरलेला आहे. 4 मिनिटांमध्ये ओव्हर टाकायला पाहिजे, आपण 5 मिनिटं दिलेत. यस, चांगला चेंडू आहे. भावेश गोलंदाजी मार्क होते. हरेशचं पहिलं षटक तेवढं प्रभावी होतं, भावेश सुद्धा तेवढाच प्रभावी इथे बघायला मिळतोय. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलेला, फलंदाजाला खेचून आणलं बाहेर, मात्र तिथे फटका येऊ दिलेला नाहीये. धावफलक 6. जय हनुमान विरुद्ध जगदंब अशी लढत इथे आपण बघतोय. हलक्या हाताने लॉफ केला चेंडूला, बॅकफुट पॉइंटला. एकच धाव इथे येणार आहे.
आणि धावफलक पुढे पोहोचतोय तो 7 धावा. पहिल्या षटकामध्ये देखील सावध पवित्रा घेतला होता दोन्ही फलंदाजांनी. या षटकामध्ये देखील मोठा हल्ला चढू देत नाही गोलंदाज भावेश. हात खोलण्याची संधी देत नाहीये. याबरोबरच इथे निश्चित फटका खेळला. पुन्हा एक धाव आहे. एक धावा काढून धावफलक पुढे घेऊन जाता येतो. 8 धावा इथे येत आहेत. चांगली लेंथ आहे. उजव्याच्या बाहेर गुड लेंथ वरती चेंडू ठेवतो. इथे मोठा फटका त्यामुळे येऊ देत नाहीये. दोन्ही शॉट आपण पाहिले बॅकफुट वर खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पुन्हा एकदा भावेश थोडासा पुढे ठेवला होता चेंडू. इथे वाईडिश मिड ऑन तिथे आहे, मात्र धाव मिळणार आहे. वेगाने तो पोहोचला चेंडू पर्यंत, मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडू हातामध्ये आला नाही. त्याचा परिणाम ही धाव पूर्ण होते. धाव फलकावरती 9 धावा. दुसरं षटक सुरू आहे. नगर कल्याण हायवेच्या बाजूने गोलंदाजी आपण करताना बघतोय. हा बॅटिंग पॉवर प्ले. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवायची अनुमती आहे. त्यामध्ये स्क्वेअर लेग आपल्याला बघायला मिळतोय. त्याबरोबरच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आहे आणि इथे खराब चेंडू आहे. आतापर्यंत व्हेरी कंट्रोल होती गोलंदाजी. इथे मात्र भरकटतोय. 1 धाव वाईडच्या माध्यमातून धावफलकावरती 10. षटक क्रमांक 2 इथं सुरू असताना जय हनुमान मानेवली विरुद्ध जगदंब सासने या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत इथे बघतोय आपण. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ओढून घेतलाय आतमध्ये आणि 1च धाव इथे मिळणार आहे. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये भावेशची. 5 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका नाही आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये मोठे फटके नसतील तर मोठ्या धावा येणार नाहीत. धावफलक 11 आहेत. पंकज कमलेश हे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. कुठेही पडझड नाही, कुठेही मात्र धडपड देखील नाहीये. इथे डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, सोडून दिला आणि यष्टी उद्ध्वस्त होईल. पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद 11. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 22चं षटक अप्रतिम. 5 धावा या षटकातून. 1 फलंदाज त्याने बाद केलाय आणि बघू शकतो आपण स्क्रीनवरती. सोडून दिला चेंडू. आपण कुठे उभे आहोत, स्टंप कुठे आहे याची कुठेही जाणीव नव्हती आणि पहिला फलंदाज इथे कमलेश होणार आहे बाद. कमलेश नाही, कोण, पंकज बाद होणार आहे. धक्का 1. 11 एका गड्याच्या मोबदल्यात. दोन षटकांचा खेळ संपेल. 11 धावा. हॅलो 11. या ठिकाणी येणार. या माईकचा आवाज करा प्लीज. याला सेल टाका. हॅलो 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 हॅलो. हरेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा षटक आहे आणि इथे हरेश परत एकदा प्रभावी ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती मात्र 12 धावा आहेत. जगदंब सासने. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये आतापर्यंत. अत्यंत सुंदर. इथे उजव्याच्या बाहेर होता चेंडू. गॅप मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पर्यंत पोहोचू शकत नाही. 4 रन्स. शानदार चौकार. मला वाटतं डावातला दुसरा चौकार आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात झाली. त्यानंतरचा हा एक महत्वाचा
वेगळ्या बाहेर टाकला होता खूप आणि तिथे कव्हरला पंच केला चेंडूला. इथे मिळत आहेत 4 धावा. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू असताना गोलंदाज हरेश तयार आहे. 5 षटकांची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. बाद झालेले पंकज, त्याचा साथीदार कमलेश, तर नवीन सागर मैदानामध्ये. स्क्वेअर लगला हा फटका इथे खेळला. 1 धाव येणार आहे आणि धावफलक देखील पुढे 17. एक धाव महत्वाची आहे. दोघांनी धावा घेतल्यात. आपण जर डॉट बॉलचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 होते, दुसऱ्या षटकामध्ये 1, या षटकामध्ये 1. एकूण 5 डॉट बॉल्स आतापर्यंत आहेत. महत्वाचे असतात हे डॉट बॉल, अर्थात गोलंदाजांसाठी. पुन्हा एकदा एक अजून निर्धाव चेंडू. जेवढे डॉट बॉल तुम्ही टाकाल तेवढा कमी धावा प्रतिस्पर्धी संघ बनवणार आहे. धावफलकावरती 17. तिसरं षटक इथे सुरू आहे. जय हनुमान मानिवली संघ क्षेत्ररक्षण करताना टॉस जिंकला होता आणि यशस्वी ठरला हा निर्णय असं म्हणू शकतो आपण. पुन्हा उंच फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून चेंडू खाली नाही पोहोचू शकत. जमिनीवरती पडतोय. त्यानंतर फाईन लेगचा चेंडू अडवणारे क्षेत्ररक्षक. तिथे धावफलकावरती धावा 2 ने वाढ होणार आहे. 19 वरती पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जगदंब सासने. जगदंबेचा पालव इथे लढव यांच्या सदाशिरी. रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करे. यास फुल टॉस बॉल आणि काय स्वीप केला चेंडूला. वाह, षटकार. अफलातून टायमिंग. तिथे ताकद नव्हती मात्र टायमिंग सुरेख होतं. मिळतायत 6 धावा. धावा. 2 षटकं टाकले हरेशनं. 20 धावा खर्च केला गडी बाद करताना. त्याला यश आलेलं नाही. हॅलो 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 हॅलो. तसा कमी घेतला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 15 मिनिटामध्ये षटक पूर्ण करायची होती. तिथे 12.5 मिनिटं जवळपास घेतली. 2.5 मिनिटं सेव्ह केलेले. त्याचा तो पुढे आणि यास पुन्हा उंच फटका. मात्र स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे. लांबी मिळाली नाही. एलिव्हेशन जास्त मिळालं. फलंदाज बाद आहे. दुसरा धक्का जगदंब सासने संघाला. हॅलो हॅलो हॅलो.
गोलंदाज रवी मैदानामध्ये दाखल होतोय आणि रवीनं पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलेले. कमलेश आणि सागर तर इथे बाद होईल. कमलेश इथे बाद होतोय. चांगला फलंदाज होता, धावा आणल्या होत्या कमलेशनं, 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले होते. तर धाव फलकावरती आता 26 धावा आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेंथ बॉल, चांगला चेंडू आहे उजव्या इशच्या बाहेर. ही लेंथ नगर कल्याण एंडच्या बाजूने नेहमीच किफायतशीर ठरलेली आहे. या लेंथ वरती मोठे फटके बऱ्याच वेळा आलेले नाहीत. 26 धावा जगदंब सासने. 7.80च्या सरासरीने धावत राहिले तर 39 पर्यंत पोहोचू शकतात. प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय. बॅक टू बॉलर, धावबाची संधी आहे तिथे, खराब क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून धावा घेण्याची संधी होती, धावा रोखण्याची संधी होती. विकेट देखील इथे प्राप्त करू शकला असता रवी, मात्र असं काही घडलेलं नाहीये. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये प्रगतीवरती असताना आपण बघतोय तर गोलंदाज क्रॉस द बॅट उचलायचा प्रयत्न आहे, खाली राहिला चेंडू, टायमिंग मिळालं नाही. 5 षटक आपण पाहतो की स्लॉग ओव्हर सारखी खेळायला पाहिजे, जसं वन डे क्रिकेटमध्ये किंवा टेस्ट T20 क्रिकेटमध्ये शेवटची 3-4 षटकं फलंदाजी करतात. मात्र इथे गोलंदाजांनी अधिक योग्य टप्पा, अचूक दिशा ठेवलेली आहे. योग्य दिशा, अचूक टप्पा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच मोठे फटके नाहीयेत. यावेळेस पुन्हा मिस टाइम. धावफलकावरती धावा आहेत त्या 27. तुम्ही बघितलं असेल आता की फलंदाज फटका खेळल्यानंतर त्याने दुसऱ्यांदा पुन्हा चेंडू फटकावलेला आहे. तर क्रिकेटमध्ये एक नियम असा आहे, हिटिंग दी बॉल टॉईस. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न, चेंडू अडवला, 1 धाव जरूर मिळणार आहे आणि धावफलकावरती धावा 28 वरती पोहोचेल. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे संपले. हिट दी बॉल टॉईस. 2 वेळा चेंडू फलंदाजाने फटकावला तर फलंदाजाला बाद दिलं जातं. हे आपल्याला कदाचित माहित असेल. ज्यावेळेस फलंदाज 2दा चेंडू फटकावतो, क्षेत्ररक्षक अपील करतात. अपिलावरती दोन्ही पंच विचार करतात आणि त्यानंतर त्यांचा निर्णय देतात की त्याने चेंडू फटकावला का, त्याचा धावा घ्यायचा उद्देश आहे, अजून त्याचा कोणता उद्देश आहे, त्याचा इंटेन्स बघितला जातो. आणि पंचांचं मत पडलं असेल की त्यानं 2दा चेंडू फटकावलेला आहे तर पंच त्याला तिथे बाद देऊ शकतात. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. ते अधिकार पंचांना आहेत. ज्यावेळेस स्टंपवरती जाणारा चेंडू असतो, पंच क्षेत्ररक्षक तो फलंदाज तो अडवू शकतो. तिथे त्याचा इंटेन्स हा स्वतःची विकेट वाचवणं असतो आणि त्यामुळं आपण बघतो की पंच त्याला तिथे नाबाद देतील. फलंदाजाचा इंटेन्स जर धावा घेण्याचा असेल किंवा अनुचित काही वेगळं कृत्य तो करत असेल तरी देखील तिथे त्याला 2दा चेंडू फटकावला म्हणून बाद दिलं जाईल. अर्थात या गोष्टीवरती आपण चर्चा करू शकतो, मात्र फलंदाज होणार आहे बाद. 3रा धक्का इथे बसेल जगदंब सासने संघाला. 28-29 वरती हा 3रा धक्का आहे. हर्षल होईल बाद. ऑफलाईन आहे आणि ऑनलाईन जर स्पर्धा आहे. 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढा प्रोफेशनल कॉमेंटेटर मी बघितला नाही आहे. सर्व नियम त्या सरांना माहिती आहेत. का मी त्यांची लाल करतो किंवा त्यांना मोठेपणा देतो असं नाही, पण मी माझ्या कानावर जे शब्द ऐकतोय आज 4 दिवसापासून, एवढं सखोल ज्ञान म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचा कॉमेंटेटर म्हटला तर अनभिषिक्त सम्राट जरी त्यांच्याबद्दल बोललं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. धन्यवाद सर, तुमच्याबद्दल बोलता असं नाही, पण मी ऐकलं 4 दिवसामध्ये तुम्हाला. म्हणजे एवढं ज्ञान असणं, मग इट इज अ प्रोफेशनल कॉमेंटेटर.
धन्यवाद सर. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काही गोष्टींची माहिती देणं जास्त महत्त्वाचं असतं आणि खेळाडूंना देखील, त्यामुळं पंचांचं काम सोपं होतं. मी नियम सांगितल्यामुळं पंचांचं काम बरंचसं सोपं होतं. तर इथे आपण बघतोय की धावा मिळत आहेत 6. बऱ्याच वेळा एखादा निर्णय पंचाने दिला असतो आणि नंतर तो त्यांना एक्सप्लेन करण्याची वेळ येते. मग खेळाडूंचा आक्रमक खेळाडू होता, तिथे काही अनुचित प्रकार देखील घडलेले बघितलेले आहेत. मात्र अगोदरच एखादी घटना पुढे घडणार आहे, आपण जर नियम अगदी माहीत करून दिले खेळाडूंना तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो. तर इथे 6 धावा मिळतील. धावफलकावरती 35 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तर सागरच्या बॅटमधून इथे धावांचा पाऊस येतोय. 8 चेंडूमध्ये 16 सागरने बनवलेले आहेत आणि मंगेश आता नवीन फलंदाज, तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. आपण इथे बघतोय प्रवीणला. याबरोबरच इथे उचललाय चेंडू, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एव्हाना प्राप्त होणार आहे आणि बलिदानाची तयारी इथे केलेली आहे ती फलंदाज मंगेशनं. वाह, सागर स्ट्राईक एंडला पोहोचणार आहे. मंगेश इथे बाद होणार आहे. धक्का बसेल चौथा. धावफलकावरती 36 धावा. नवीन फलंदाज राकेश मैदानामध्ये दाखल होतोय. आता मी मगाशी आपण चर्चा करत होतो की हिट द बॉल ट्वाइस, 2दा चेंडू फटकावल्यावरती फलंदाज बाद. ही घटना कधी घडलेलीच नाहीये, तर तो नियम का बनवलाय, मग तो ठेवलाय का? तो काढून टाकायला पाहिजे असं सुद्धा काही लोकांचं मत असू शकतं. पण तरी सुद्धा तो नियम आहेच आहे आणि तो ठेवलाच जाणार आहे, तो काढून टाकला जाणार नाही. जसं की आपण हँडल दी बॉल बघितला, हँडल दी बॉल आणला आता ऑब्स्ट्रक्टिंग टू दी फील्ड मध्ये, त्याच्यासाठी स्वतंत्र नियम होता पूर्वी. आता तो ऑब्स्ट्रक्टिंग टू दी फील्ड मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पूर्वी आपण 41.16 मध्ये बघत होतो मांकडेडला, आता तो 39 मध्ये आलेला आहे. यस 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 यस, उंच उंच टोले जंग, आकाशाशी स्पर्धा करणारा हा चेंडू, क्षितिजा पलीकडं 6 धावा. या षटकामध्ये भरपूर धावा, 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 4 षटकामध्ये कोमेजलेला डाव होता, आता तो निश्चित फुललेला आहे, आता तो बहरलेला आहे आणि जगदंब सासने संघाकडे देखील आता काही धावा जमा झालेल्या आहेत. सुरुवातीला अगदीच क्रुश होता धाव फलक, मात्र आता चांगलं बाळसं आलेलं आहे. अजून तो मजबूत कधी होतो, त्याला प्रोटीनची गरज आहे. मात्र एकच चेंडू शिल्लक आहे. या चेंडूमध्ये सागर काय प्रोटीन देतोय बघूया स्कोर गार्डला. आणि फुल टॉस, यास यास यास, इथे जबरदस्त फटका, 6 धावा, दुसरा लागोपाठचा षटकार. 48 पोहोचलाय स्कोर जगदंब सासनेचा. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. यस, इथे चांगला प्रयत्न आपण बघू शकतो. 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत जगदंब सासने संघाने आणि त्यांनी आव्हान ठेवलेलं आहे. इथे मानिवली संघासमोर, जय हनुमान मानिवली संघासमोर 49 धावांचं आव्हान. सागरच्या 12 चेंडूमध्ये 29. तिसऱ्या क्रमांकावरती सागर आला होता. सुरुवातीला शांत होता, मात्र त्यानंतर ज्वालामुखी फुटलेला आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये. कमलेश 11 चेंडूमध्ये 12, तर पंकज 5 चेंडूमध्ये 3. हर्षल, मंगेश देखील फारशा धावा जोडू शकलेले नव्हते. तर एकूण 5 षटकांमध्ये 48, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावांची आवश्यकता विजयासाठी जय हनुमान मानिवली संघाला. आज गोलंदाजीमध्ये मानिवलीची गोलंदाजी चांगली राहिली. 2 षटकांमध्ये 20 धावा हरीशने खर्च केल्या. एक गडी बाद करताना यश आलं नाही त्याला. भावेशने एका षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या, गडी बाद केला. रवीने एका षटकामध्ये मात्र 4 धावा दिल्या, माफ करा 3 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे. तर प्रवीणचं षटक महागडं ठरलं. 20 धावा शेवटच्या षटकामध्ये प्रवीणने खर्च केल्या, त्याला गडी बाद करताना यश आलेलं नाहीये. एकंदरीत अशी कामगिरी राहिली. 5 षटकांमध्ये विजयासाठी 49 धावांची जय हनुमान मानिवली संघाला गरज आहे. आणि या 49 धावा कठीण आहेत, सोप्या आहेत, अवघड आहेत की एकदमच सहज आहेत,
याचं उत्तर आपल्याला मिळेल. मात्र दुसऱ्या डावामध्ये निश्चित या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय घडणाऱ्या प्रचंड खळबळींचं मागोवा घेण्यासाठी मी स्वागत करतो निखिल ठोंबरे सरांचं. थँक्यू. धन्यवाद. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भगवात चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. एका बाजूला सासने आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मानिवली या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये ज्ञानेश्वर कडव आणि त्यांच्या जोडीला प्रवीण भाकरे अर्थात सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल पडला जाईल तिथे टाइम कॅल्क्युलेट केला जाईल. 12:51 पहिला चेंडू इथे टाकलेला हा चेंडू लाईन तिथे चेक करावी लागेल आणि पंचांचा मात्र अभांतरचा इशारा व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 17 तारखेला नाईटला आपण तालुका हा पाहणार आहोत. मात्र दिवसा 8 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला सामना नांदगाव त्यांना फाईट करेल जायगाव प्रतिष्ठान जायगाव. दुसरा सामना आंबेळेपाडा त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट कदमपाडा. इथे चांगला चेंडू. तिसरा सामना होईल जय हनुमान सोनगाव त्यांना फाईट करेल खेडले तळवली. आणि चौथा सामना होईल कदमपाडा त्यांना फाईट करेल राहुल 11 खेडले. या लढती आपल्याला पाहायला मिळतील दिनांक 17 दिवसा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तालुका हा आपल्याला पाहायला मिळेल. 18 दिवसभरामध्ये क्वालिफायर मॅचेस होताना पाहायला मिळतील आणि संध्याकाळी हा पाहायला मिळेल ओपन ग्रामीणचा धडाका मैदानामध्ये ज्ञानेश्वर कडवचा षटकार. धावसंख्या धाबालेखावर आपण पाहतायत 7 धावा 28 चेंडू 42 समीकरण.
ज्ञानेश्वर कडव. सध्याच्या घडीला आपण पाहतायत तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आहे प्रवीण भाकरे अर्थात सोन्या. गोलंदाजी मार्कवर आपण हर्षलला पाहतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे सासने टीमचा, तो तयार. इथे पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. मॅचची गोल्डन विकेट येता येता राहिली. हा जेल सासने संघासाठी खूप महत्वाचा होता, कारण हा कॅच सुटला आहे. तिथे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. आजचा दिवस क्रमांक आपण या क्रीडा स्पर्धेचा 6वा पाहतो आणि 6व्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटमधील अवलिया खेळाडू, म्हणजे ज्यांनी खूप मोठं नाव कमवलं आहे, असे खेळाडू इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. इथे टाकलेला चेंडू डीप फाईन लेगला प्रवीण भाकरे सोन्याच्या बॅटमधून 4. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र भूषण, जुन्नर भूषण अर्थातच चंद्रकांतजी शेट्टे सर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होणार आहे. सरांचं देखील आमच्या भगवा चषकाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. धावफलकावर धावा आहेत 12. चांगला फटका, चौकार. बारा धावा धावफलकावर. 26 चेंडू 37 धावांचं समीकरण. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न प्रवीण वाकरेचा. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि प्रवीण रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का टीम जय हनुमान मानिवलीला. आमचे तिन्ही जवळचे मित्र अर्थात KB सर, कमलाकर सर आणि रवी सर त्यांची कामं उरकून आता उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. खास करून आजची मेजवानी आमचे जे भगत आचार्य आहेत त्यांना मदत करताना ही तिन्ही मंडळी पाहायला मिळाली. त्यांचं विशेष आपण धन्यवाद करू. रनआउटच्या रूपाने विकेट न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते विकास व्यापारी मैदानामध्ये दाखल होतो. 12 धावा आहेत. स्ट्रायकर एंडवर ज्ञानेश्वर कडव. 25 चेंडू 37चं समीकरण. राखलेला हा चेंडू फटका सुंदर, तिथे क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर 1 बाद. 12 धावा जय हनुमान मानिवली. 24 चेंडू 37चं समीकरण. अरुणजी पवार साहेब यांचं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. चोवीस चेंडू आणि 37 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ते कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आहे. संदीप 4, 5, 6, 7 टीमा गोळा करणं देखील मुश्किल आहे, परंतु नकुलदादा भांडे यांनी तब्बल या स्पर्धेसाठी 92 प्लस आता 8 म्हणजे 100चा आकडा कंप्लीट केलेला आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करू, कारण सध्याच्या घडीला अनेक टीम नावं देत आहेत, ॲडव्हान्स मागितल्यानंतर थोडेसे मागं सरकतात, परंतु या 100 टीम गोळा करणं एवढं सोपं नाही आहे. 13 धावा प्रत्येक वेळेस त्यांना कॉल करा, एंट्री फिक्स करा, त्यांचा दिवसानुसार लॉट्स घ्या. इथे फटका दमदार आहे, चेंडू सीमा पार, ज्ञानेश्वरच्या बॅटमधून 4 चौकार.
सुटल्यानंतर नाराज होतील आणि तेवढेच खुश होतील मानिवलीवाले. आपण कवर जाऊ संख्या 18 जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक काम आहेत या स्पर्धेमध्ये सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्देचे ते वाटून घेतलेले आहेत. 18 इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो दाबल कवर धाव संख्या 18. एक फलंदाज बाद आहे. 19 बॉल 31. इथे सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक आले बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतं. मिड ऑफ मध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 19 धावा 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीन आपण पाहतायत सध्याच्या घडीला अरुणदादा पवार यांना दाखवलं जातं. हॉटेल प्रांजली मध्ये संपूर्ण टेन क्रिक लाईव्हची ऑफिशियल टीम आणि तिथे मात्र संपूर्ण ऑफिशियल टीमसाठी नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली आणि आज ते खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. प्रसिद्ध उद्योजक आहेत साखरे गावचे अरुणदादा पवार. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. 18 चेंडू 30चं समीकरण. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतोय. थोडीशी चर्चा सुनीलदादा माळी यांच्याबरोबर करत असताना अरुणदादा पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे चिरंजीव देखील उपस्थित आहेत. त्यांचंही वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. 18 चेंडू 30चं समीकरण आहे. 18 चेंडू 30 धावा. देखो अब भी ठीक करके दिया. 18 चेंडू 29 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका सजवलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 20 ऑन द बोर्ड 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहताय तिसरा स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. त्याला आतापर्यंत ज्ञानेश्वर कडवला 2 जीवनदान मिळाले. 17 चेंडू 28चं समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे बिग हिट करायचं आहे. चांगली गोलंदाजी कमलेश या खेळाडूची. डॉट बॉल येतोय. शेवटचे 16 चेंडू 28 धावा. पहिलाही सामना आपण पाहिला. डिपेंड करणारा संघ जिंकलाय. इथे काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 16 चेंडू 28चं समीकरण. या स्पर्धेतला सर्वात मोठा वाईट बॉल असावा. सोळा चेंडू आता 27 धावांचं समीकरण. हव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 27 धावा हे समीकरण. स्ट्रायकर इन बर ज्ञानेश्वर कडव. अजून एक वाईट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 22 धावा. एक फलंदाज बाद. 16 चेंडू आणि 26 धावांचा वान. सोळा चेंडू 26 धावांचा वान. लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना मात्र पाहायला मिळतील. शेवटचे 15 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण.
जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पंधरा चेंडू 25. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. नामदेवजी कडव यांच्याकडून टीम मानिवलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 24चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू विकास व्यापारीच्या पाठमधून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 14 आणि 14 चेंडू बनवायच्यात अजूनही 23 धावा. 14 चेंडू लक्ष आपल्याला पाहायला मिळतं 23 धाव्यांचं. 14 चेंडू 23 धावा. हे दोन चेंडू महत्वाचे. जय हनुमान मानिवली त्यांच्या विरुद्ध जगदंब सासने, या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहतायत. गोलंदाज तयार. 14 चेंडू 23. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाचे धावसंख्या वाढेल या वाईटच्या रूपाने जाऊन पोचेल ती 26. शेवटचे 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चौदा चेंडू 22. बिग हिट, बिग हिट, फटका दमदार. मॅचची गोल्डन विकेट, विकेट, विकेट आले आहे. ज्ञानेश्वर कडव बाद. आणि 16 धावांचं लक्ष षटकाराला बॅटर हरेश यांच्या पाठमधून. 12 चेंडू 16चं समीकरण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत.
रवी सर आणि त्यांच्या जोडीला कमा सर. ही अशी दोन माणसं आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही दिवसभर जरी बसले ना, दिवसभर तुम्हाला कंटाळा येणार नाही. त्यांच्याकडे तेवढे शब्दकोश आहेत. आमचे रवी सर स्पेशली त्यांचे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येकजण खुश होतो. कमा सर आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरून वाटतात की ते शांत आहेत, परंतु हे व्यक्तिमत्व अतिशय. आणि अजून त्यांचा तिसरा मित्र कुठंतरी लांब गेलेला केबी, त्याला बॅटिंग जेव्हापासून मिळाली नाही ना, हे दोघं संपूर्ण संघावर नाराज आहेत. आणि आज आचार्य आमचे भगत सर आहेत, त्यांच्या जोडीने खूप चांगलं काम यांनी केलेलं आहे. यांचं विशेष आपण कौतुक करू. आणि त्यांच्यामध्ये कधी पण लुडबुड करणारा हा कुमार आहे, तो आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. तोही ऑन स्क्रीन आहे. त्याचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आत, जिथे 12 चेंडू 16चं समीकरण. कुमार गडगे कोणतंही काम असो, म्हणजे त्याला एखादी इंजिनियर पदवी द्यावी, एवढं चांगलं काम या क्रीडा स्पर्धेमध्ये करतोय. सगळ्यात अगोदर तो उपस्थित राहत असतो. आपलं जनरेटर आहे ते पहिलं चालू करायचं, त्यानंतर डीजे चालू करायचा. ही सगळी कामं त्याच्या खांद्यावर जी जिम्मेदारी आहे. चेंडू सीमा पार आणि इथे येतोय हा दमदार चौकार. साहेब यांच्याकडून संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि 2 षटकार जर आले लगातार तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आपल्या खबर धावसंख्या 36 ऑन द बोर्ड. 36 धावा आहेत. गोलंदाज तयार. इथे बॅटची एज जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने धापलकावर धावसंख्या वाढेल. 38 धावा धापलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा गाजवला श्रीकांत शेठ पवार अर्थात दादा, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 10 चेंडू 10चं समीकरण. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला होताना पाहायला मिळतं. नऊ चेंडू 9चं समीकरण. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे हा फटका दमदार आहे, हा फटका दमदार आहे, हा फटका वजनदार आहे, हा फटका असरदार आहे. हरेच्या पाठमधून सिक्सर. 6 रन. सात पाहायला मिळेल. 2 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी एकतर्फी लढत. ज्ञानेश्वर कडव, सोन्या भाकरे बाद झाल्यानंतर मैदानामध्ये दमदार कामगिरी करत असताना हरीश आपल्याला पाहायला मिळतोय. सागरचा बॉल, सुंदर असा फटका आणि विजयी स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. या बॉलवर आलाय 4 चौकार. इथे संघ जिंकतोय जय हनुमान मानेवली. टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे जय हनुमान मानेवलीचा कर्णधार आणि पहिल्या सामन्यातील विजेता संघ बांदिवली. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच राम हरेश आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी.